हॅलो नमस्कार, मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. टायटल आणि थंबनेल पाहून कळलंच असेल की आज मी तुमच्यासोबत नाईट टाईमचं माझं रुटीन शेअर करत आहे की जेवण झाल्यानंतरचं आमचं रुटीन कसं असतं, मी कसं किचन ओटा आवरते, कसे भांडे घासते किंवा कसं सगळं क्लीन करून ठेवते किंवा झोपण्याआधीचे मी काय काय कामं करते, हे सगळं मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इथं आमचे जेवण वगैरे झाले होते आणि त्यानंतर मी इथं माठ भरायला लावला आहे फिल्टरच्या नळाला. कारण का मग रात्री माठ भरला तर दिवसभर तो जातो आणि दिवसभर गार पाणी प्यायला बरं पडते. ह्या माठात ना खूप जास्त गार पाणी होतं फ्रीजपेक्षाही, त्यामुळे आणि चव तर भारीच लागते, त्यामुळे मग आम्ही माठाचंच पाणी पितो. तर माठ भरायला लावला तोपर्यंत मग त्याच्या माठ जिथं ठेवते तिथलं सगळं क्लीन करून घेतलं, छान घासणीने व्यवस्थित घासून घेतलं. कारण मग बाकीचं क्लीन करते वेळी मग माठ तिथं असल्यावर क्लीन करता येत नाही. मग त्यानंतर तिथं माठ ठेवून दिला, म्हणजे सगळं व्यवस्थित क्लीन केलं आणि मग त्यावरती माठ ठेवून दिलं. आणि या ठिकाणी तुम्ही पाहिलंच असेल फिल्टरचं जे आउटलेटचं पाणी ते मी एका बादलीत साचवते. कारण मग ह्या टायमिंगला माझं फिल्टर भरतं, माठ भरतो, त्यामुळे फिल्टर रिकामं होतं आणि मग जे आउटलेटचं पाणी ते ह्याच टायमिंगला निघतं आणि भांडे पण मी ह्याच टायमिंगला घासते. तर मग ते पाणी वाया न जाऊ देता मी असं भांडे घासण्यासाठी ते यूज करते. कारण का ते भरपूर प्रमाणात जातं आणि आता तर उन्हाळा, म्हणजे एरवी तरी काही नाही, पण आता तर उन्हाळा सुरू झाला आहे, त्यामुळे पाण्याची खूप टंचाई भासते. म्हणजे आमच्या बोरचं पण थोडं पाणी कमी झालं आणि त्याच्यामुळं मग मी हे अशा पद्धतीने पाण्याची थोडी बचत करते. त्यानंतर माठ वगैरे ठेवला, त्याचं झाकण घासून ठेवून दिलं. त्याच्यावरती जे माझं नेहमीचं ग्लासचं स्टँड असतं त्याच्यावरती ग्लास असतात, ते स्टँड मी त्याच्यावरती ठेवलं आणि हे पाणी साचवून घेते. तोपर्यंत बाकीचे भांडे धुवून घेते मी, जे खरकटं वगैरे काढून एक साईडला. आणि हे तुम्ही पाहू शकता तो ऑरेंज कलरचा डबा आहे, त्यामध्ये मी सगळं खरकटं जमा करते दिवसभराचं आणि ते दुसऱ्या दिवशी सकाळी मी कचऱ्याची गाडी येते तेव्हा ते टाकून देते आणि संध्याकाळी बाहेर ठेवते गॅलरीमध्ये. किचनच्या तिथे एक छोटी गॅलरी आहे आणि कसरत माझी नेहमीप्रमाणे चालूच आहे. म्हणजे पिल्लूचं चालूच असतं की माझ्या भोवती फिरतो, वरती उचलून घे, मग त्याला वरती उचलून ठेवलं आणि मी माझ्या पद्धतीने माझं कामावरून घेते. तर अगोदर सगळं खरकटं वगैरे काढून घेतलं, खाली जे काही पडलेलं होतं ते काढून घेतलं आणि त्यानंतर मी भांडे घासून घेते. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की बादलीमध्ये बरंचसं पाणी साचलेलं आहे, जे फिल्टरचं आपलं आउटलेटचं पाणी निघतं, तर त्यामध्येच मी अशा पद्धतीने भांडे घासते. अशा पद्धतीने धुतलं तर पाण्याची पण बचत होते. थोडा वेळ लागतो जास्तीचा, पण ठीक आहे, पाणी खूप गरजेचं आहे आपल्याला. उन्हाळ्यात पाण्याची खूप यावर्षी टंचाई येणार आहे आणि त्यामुळे मग मी अशा पद्धतीनेच भांडे घासते. दुपारी पण एकदा मी स्वयंपाकाचं वगैरे पाणी काढून घेते आणि तेव्हा पण आउटलेटचं निघतं तेव्हा असंच साचून ठेवते, तेव्हा दुपारचे भांडे घासून घेत असते त्यामध्ये. आणि या ठिकाणी चालले आहेत माझे व्यवस्थित असे भांडे मी आता घासून घेते. अगोदर ग्लास, तांबे, पेले, कप, चमचे, अजून गाळणा वगैरे ते घासून घेतलं, ते दुसऱ्या छोट्या जाळीत ठेवलं आणि त्यानंतर मोठे भांडे सगळे घासले आणि आता हे या मोठ्या जाळीत मी धुवून व्यवस्थित ठेवते. भांडे सगळे घासून झाल्यानंतर मी ती जाळी खाली पाणी निथळण्यासाठी ठेवते आणि वरचं जे प्लॅटफॉर्म आहे, किचन प्लॅटफॉर्म आपला, तो घासून घेण्यासाठी तिथली जागा रिकामी करते. आणि ह्या साईडचा जो आहे, जिथे छोटी जाळी ठेवलेली आहे, त्या साईडचा मी अगोदरच घासून घेतला होता माठ भरायच्या अगोदर, तर त्यामुळे त्या साईडला मी नंतर नाही घासत. आणि त्यानंतर मी खरकटं सगळं बाहेर नेऊन ठेवते आणि त्यानंतर अगोदर प्लॅटफॉर्म घासण्या अगोदर सगळ्यात आधी मी गॅस घासून घेते, म्हणजे गॅसवरती जे खरकटं वगैरे असतं. आणि मी गॅस धुवत नाही, ती मी पुसूनच घेते. कारण एकदा माझा गॅस खराब झाला होता, तेव्हा गॅस रिपेरिंगवाल्यांना बोलवलं होतं, तेव्हा ते बोलले की गॅसला कधी धुवायचं नसतं, कारण त्याच्या बटन्स आणि त्याच्यामध्ये पाणी गेलं का मग ते जाम होतात आणि ते खराब होतात. त्यामुळे मग तेव्हापासून मी ओल्या कपड्यांनी गॅस पुसूनच घेते. आणि त्यानंतर मी किचन प्लॅटफॉर्मवरच्या ज्या माझ्या वस्तू ठेवलेल्या आहेत, म्हणजे जसं की मिक्सर, ते अगोदर पुसून घेते.
कारण का मिक्सर माझं पांढऱ्या कलरचं आहे, त्याच्यावरती लगेचच डाग वगैरे दिसून येतात आणि ते लगेचच धूळ दिसते. त्याच्यामुळे ते रोजच्या रोज साफ केलेलं बरं. तर रोज संध्याकाळी अशा पद्धतीने मी मिक्सर साफ करते. दिवसभरात पण मला जेव्हा वाटेल टाईम भेटेल तेव्हा पण मी एक हात मारत असते. मिक्सर साफ करून झाल्यानंतर मी त्याच्या साईडला असलेले तो स्टीलचा रॅक तो पण सरकवून तिथलं साफ करून घेतलं होतं. आणि त्यानंतर जो वुडनचं ट्रे आहे त्यामध्ये मी सगळे काचेचे ग्लास आणि वुडनचे ट्रे वगैरे ते सगळं ठेवलेलं आहे, ते पण मी साफ करून घेतलं. आणि त्यानंतर जे प्लॅटफॉर्म आहेत ते व्यवस्थित अगोदर घासणीने घासून घेते. आणि प्लॅटफॉर्मसोबतच त्याच्यावरती जी आहे खिडकीच्या खालची जी भिंत ती पण मी घासणीने घासून घेते, कारण तिथं स्वयंपाक करताना फोडणीचे वगैरे डाग उडतात, तेल उडतं आणि ते जर वेळच्या वेळी साफ नाही केलं तर ते फार चिकट होतं. त्यामुळे ते रोजच्या रोज मी डेली काहीही असो ते साफ करते. आणि इकडचं प्लॅटफॉर्म पुसला का तिथे लगेच पिल्लूला बसवलं आहे, कारण तो खाली थांबत नाही, त्याला वाटतं वरतीच बसावा, त्याच्यामुळे तो वरती बसला. आणि त्याच्यानंतर ह्या साईडचं झाल्यानंतर मी मिडलचा जो पार्ट आहे तो पण साफ करून घेते आणि अगोदर घासणीने घासून घेते व्यवस्थित. आणि माझा प्लॅटफॉर्म पांढरा असल्यामुळे ना तो लवकर घाण पण होतो, म्हणजे असं ग्रेइश टाईप कलर आहे तर तो दिसतो घाण लगेच. त्याच्यामुळे ते घासणीने घासणं गरजेचंच वाटतं आणि ते व्यवस्थित असं घासून घेते. आणि घासल्यानंतर ते पुसूनसुद्धा लगेचच घेते. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की बोलता बोलता माझं सगळं प्लॅटफॉर्म घासून पुसून पण झालेलं आहे. आणि त्यानंतर मी सगळ्या घासण्या वगैरे ते पण छान लगेचच धुवून तिथं मी वरती जे ट्रे लटकवलेला आहे, जो बास्केट टाईप आहे, त्याला छिद्र आहेत खाली, मग ते सगळं पाणी त्याच्यामधून पाझरतं खाली. आणि त्यानंतर मी जी बादली घेतली होती ती पण व्यवस्थित धुतली. आणि जे भांड्याच्या लिक्विडसाठी जे डिस्पेन्सर मी वापरते ते सुद्धा धुतली. त्यानंतर बेसिंग घासण्याची जी घासणी आहे ती घासणी घेतली आणि बेसिंग व्यवस्थित घासून घेतलं. त्याच्यातली ती जी छोटी जाळी आहे ती अगोदर बाहेर काढली, त्यामध्ये जी काही घाण अडकलेली होती ती बाहेर काढून घेतली. आणि त्यानंतर बेसिंग व्यवस्थित धुतलं. आणि ही जाळी मी कचऱ्याच्या डब्यात खाली करणारे, म्हणजे कचऱ्याच्या डब्यामध्ये ह्या जाळीतली जी घाण खरकटं काय अडकलेलं आहे ते टाकून येते. आणि त्यानंतर ते व्यवस्थितच धुवून कपडा व्यवस्थित धुतला जो मी पुसायला वापरते आणि तो तिथंच वाळत घालायला मी हे केलेलं आहे, तिथंच वाळत घातला. त्यानंतर गॅसवरती ठेवून घेतला आणि सगळं जिथले तिथं ठेवलं. त्यानंतर मी आता घेते म्हणजे भांडे वगैरे वरती ठेवले. आणि त्यानंतर मी आता किचन क्लीन करून घेणार आहे, म्हणजे किचनची फ्लोअर. त्या अगोदर सगळे पूर्ण किचन मी व्यवस्थित झाडून घेतलं. आणि झाडून झाल्यानंतर फरशी पण लगेचच मी पुसून घेतली. तर मी हे खूप फास्ट फॉरवर्ड मोडमध्ये दाखवते, कारण तुम्ही म्हणता ना आम्हाला काही झाडून घेता येत नाही किंवा काय आम्हाला फरशी पुसता येत नाही का, तर तसंच. आणि ह्यामध्ये आमच्या लेकरांनी परत त्याच्यात पाय दोघांनी पण उमटवले. मी परत पुसून घेतलं आणि अशा पद्धतीने मी पूर्ण किचन क्लीन करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मी आता आली आहे माझे रात्रीचे सगळ्यात महत्त्वाचे कामं करण्यासाठी, जे मला सकाळसाठी खूप गरजेचे आहेत. तर या ठिकाणी मी सगळे ड्रायफ्रूट्सचे डबे जे आहेत ते खाली काढून घेतले, कारण मला ड्रायफ्रूट्स भिजत घालायचे. पिल्लूला आणि त्याच्या पप्पांना मी याचा रोज सकाळी शेक बनवून देते. तर या ठिकाणी मी थोडेसे काळे मनुके घातलेले, 2 अंजीर, थोडासा पिस्ता आणि त्यानंतर 8 ते 10 बदाम, 8 ते 10 काजू आणि त्यानंतर अक्रोड आणि 4-5 खजूर अशा पद्धतीने मी भिजत घालते. याचा मी डिटेल व्हिडिओ शॉर्ट्समध्ये टाकलेला आहे आपल्या चॅनलला, तर मी लागलंच तर त्याची लिंक देऊन देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तर नक्की चेक करा. त्यानंतर मी काळे हरभरे भिजत घातलेले, हे मी वजन करूनच घालते 100 ग्रॅम, कारण ते भिजवून मग 200 ग्रॅम होतात, मग आम्हाला नाश्त्याला ते बरं पडतं. आणि त्यानंतर मी एका ग्लासमध्ये ग्लासभर होईल एवढं पाणी घेतलं आहे. आणि त्या पाण्यामध्ये आता मी छोटा चमचा भरून जिरे घालते आहे. आणि हे जिरे मी रात्रभरात ह्या पाण्यामध्ये असेच भिजत ठेवणार आहे. आणि सकाळी ह्या जिऱ्याचं पाणी मी सध्या
पिते आहे की जिरा वॉटर आपण म्हणतो ते पाणी पिते आहे. रात्रभर जिरे भिजत घालून सकाळी ते एक ग्लास तेच पाणी उकळवायचं, अर्धा ग्लास करायचं आणि ते सकाळी सकाळी आमोशापोटी घ्यायचं. त्यानंतर मी आहोंनी आणलेले जे दुधाचे पॅकेट्स आहेत ते सोडले पातेल्यामध्ये आणि रात्रीचं दूध मी तापून ठेवते म्हणजे मग खराब होत नाही. आणि या ठिकाणी माझं दूध वगैरे तापून झाले. खिडकीसुद्धा आता मी बंद करून घेते म्हणजे एकदा का आता किचनमधून गेलं तर मग नंतर सारखं सारखं यायलाच नको खिडकी वगैरे बंद करायला. आणि या ठिकाणी अशा पद्धतीने तयार म्हणते अशा पद्धतीने मी किचन वगैरे रात्रीचं क्लीन करते. आणि पिल्लूने बसल्या बसल्या एक वाटी खाली फेकलेली आहे तर ती प्लीज अवॉइड करा. पण किचन वगैरे व्यवस्थित असं साफ करून मी आता ठेवलेलं आहे. आणि आता त्यानंतर पिल्लूला फ्रेश केलं आणि आम्ही गेलो केंद्रामध्ये, कारण आमचं रोजचं रुटीन आहे. आम्ही संध्याकाळी मला दिवसभर केंद्रामध्ये जायला होत नाही पिल्लूमुळे, तर त्याच्या टायमिंग झोपेच्या खाण्याच्या त्याच्यामुळं मग आम्ही संध्याकाळीच केंद्रामध्ये जातो. महाराजांना मुजरा वगैरे केला आणि त्यानंतर मी रोज औदुंबराला प्रदक्षिणा घालते 108, पण आज काही घातल्या नव्हत्या कारण भरपूर उशीर झाला होता. आणि तर कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि माझ्यासाठी काही सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.